आईचा पक्षी बघा पिवळावाला, घाबरला वाटतं. कुठे गेला? अच्छा इथे बसलाय. ही चिमणी आहे की काय मला कळत नाही. अजून जवळ आलाय. सोडा जाऊ दे, आपण ब्लॉग चालू करूया. सो नमस्कार मंडळी, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग काही आपण असं प्लॅन नाही केला आहे. तुम्ही बघू शकता असा पाऊस वगैरे येऊन गेला आहे इकडे. थोडा थोडा आभाळ असं मस्त आलेला आहे इथे, क्लाउड्स. अशा क्लायमेटमध्ये रायडिंग करायला कोणाला नाही आवडणार. तर आपण पण एक थोडंसं फिरून येऊया गावच्या वातावरणात. आपला जो आहे मिरर हालत होता लेफ्ट साईडचा, सर्वात आधी आपण एकदा टाईट करून घेऊया. तर मंडळी, या व्लॉगला थोडासा उशीर झालाय तर क्षमा असावी. घर याच्याने आता चालत नाहीये, थोडं काम वगैरे असं ते करावं लागतं. तर आय होप तुम्ही समजून घ्याल. व्हिडिओला असं शेवटपर्यंत बघत राहा आणि एन्जॉय करा. तुम्ही बघू शकता खूप दिवसानंतर एक सूर्य असा पूर्ण दिसत आहे. 3 दिवस झालं पाऊस होता. एवढी सनलाईट तर मी आज 3 दिवसानंतर बघितली आहे. तुम्ही पण बघू शकता. मस्त असं वातावरण पण झालेलं आहे. निसर्गाची पण आपल्याला साथ भेटलेली आहे आपल्या रायडिंगसाठी. तर जाऊयात आपण. थोडेसे क्लिप्स वगैरे मी अटॅच करेल त्या व्हिडिओला. स्टेट येऊन इथे आता वातावरण असं एवढं डेंजर आहे. 2 मिनटापूर्वी एवढी सनलाईट होती, आता पुन्हा लगेच आभाळ दिसत असेल तुम्हाला पाठी. मला असं वाटतंय आपला ब्लॉग वेस्ट नको जायला. लगेच छोटीशी एक राईड करून येतो आणि त्यानंतर पण आपण पुन्हा एकदा जाणार आहोत नाश्ता वगैरे करायला वरून सोबत. कोणती घेऊन जाऊ? एक काम करूयात, आपण एक टॉस सोडूयात. जर हेड्स आला तर आपण ती घेऊन जाऊ, जर टेल आला तर ही घेऊन जाऊ. ठीक आहे, तर बघत राहा. काही नाही तर आपण टॉस उडूया, बघूयात. तर बघूया काय आलं गाईस. ओके, मला वाटतं टेल आलं आहे, म्हणजे आपण वरूनची गाडी घेऊन जाणार आहोत. ते ठीक आहे, चला आपण जाऊन येऊ, लगेच राईड करून येऊ छोटीशी आमच्या गावचे. तुम्हाला थोडंसं नेचर दाखवतो. क्लायमेट तर छान आहेच. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण आहे इकडे यार. किती भारी वाटते, मी तुम्हाला आता शब्दामध्ये नाही सांगू शकत. खूप थंडगार वारा इकडे सुटला आहे बाई. तर मला ते एक डायलॉग आठवतोय. ते बोलतात ना, काय झाडे, काय डोंगर, काय बुलेट, ओकेमध्ये आहे सगळं. ही गोष्ट अनुभवायलाच गाईस तुम्हाला इकडे यावं लागणार, कारण हे अशा एक्सपिरियन्स आहे. सिटीमध्ये तर मोस्टली आपल्याला बघायला नाही भेटत हे सगळं. मला आता खूप काही बोलायला सुचतं आहे, म्हणजे आठवतं इकडे. म्हणजे तुम्हीच बघा ना, हे रस्ते, ही शांत हवा, हे डोंगर. कधी कधी जीवनात असंच थांबून पाहायला हवं आपण. म्हणजे पैसा तर सगळेच कमवतात ना, पण अशी शांतता, अशी प्रसन्नता सगळ्यांना अनुभवायला नाही मिळत. तुमचं पण असेल जर गाव वगैरे, तर तुम्ही सुद्धा नक्की आपल्या गावाला जावा, जात राहा. पैशांकडे जास्त बघू नका, पैसे तर कमवायचेच आहेत आयुष्यभर. बट हे जे मज्जा आहे, हे जो पीस आहे गाईस, तो तुम्हाला तिथे गेल्यावरतीच भेटणार आहे. गेलेला क्षण परत येत नाही. जीवन हे एकदाच मिळतं आपल्याला, म्हणून प्रत्येक क्षण जगून घ्या, कारण हे दृश्य अमूल्य आहे. खूप मजा येते गाईज, म्हणजे एकटं असं फिरायला वगैरे, असं एक्सप्लोअर करायचं. आता हे माझं गाव आहे, मी खूप वेळा फिरलो इकडे, बट तुम्हाला दाखवताना मी पुन्हा एकदा म्हणजे ते मोमेंट्स फील करतोय. म्हणजे तर मजा येते गाईज. तुम्हाला सुद्धा असं क्षण जर फील करायचं असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा घरातून बाहेर पडा. जे आवडतं ते करा, नाही हॅप्पी राहा गाईज. ठीक आहे, आता मला जास्त संदीप महेश्वरी बनायचं नाही आहे, बट काय करणार आहे गाईज. अशा जागेवरती आल्यानंतर माझ्या आतमधला जो संदीप महेश्वरी आहे तो जागा होतो आणि खूप मोटिवेशनल गोष्टी मला सुचतात यार. म्हणजे तुम्हीच बघा ना, हे रस्त्यांकडे बघून मला तर मी तुम्हाला एक मोटिवेट करू शकतो. म्हणजे ह्या रस्त्यांकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की कधी कधी वाटतं की रस्तेसुद्धा आपल्याला काही ना काही शिकवत असतात. म्हणजे चढ आहेत, उतार आहेत, म्हणजे जसे आपल्या लाईफमध्ये चढ उतार असतात. पण शेवटी पुढे चालत राहिलं तर दृश्य सुंदरच दिसतं ना काही. बघू शकता पुढे. अशा काही खूप साऱ्या मी मोटिवेशनल गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत राहील. असाच व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर आत्ताच्या आत्ता जावा आणि सबस्क्राईब करा, कारण खूप कष्ट लागतात असे व्हिडिओ बनवायला. म्हणजे एडिट वगैरे करायला वेळ लागतो. एकटा माणूस आहे गाईस, एकटा रेकॉर्ड करतोय, एडिट करतोय, तुमच्यासाठी ट्राय करतोय तुम्हाला एंटरटेन करायला. आता होत आहे की नाही ते तुम्हालाच माहिती आहे, बट तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये जाऊन सांगा हे तुम्हाला कसं वाटतंय. चला, नवीन आयडियाज सुचवा, तर तसे आपण बनवत राहू व्हिडिओज. तर जाऊयात पुढे. आता तुम्ही सिनरी एन्जॉय करा. माझी बडबड तर तुम्ही ऐकतच असाल ब्लॉगमध्ये. तर पुढे तुम्हाला दिसत असेल, पुढे कच्चा रस्ता आहे. तर आपण इथूनच थोडेसे क्लिप्स वगैरे घेऊन रिटर्न जाऊ.
आपण पोचलो आहोत. म्हणजे प्लेस आहे ते खूप आधीपासून माहिती होतं. मी असं अधूनमधून यायचो आधी, म्हणजे जेव्हा व्लॉग्स बनवायचो नाही तेव्हा पण मी आधी इथे यायचो मित्रांसोबत वगैरे. इकडे तुम्ही बघू शकता किती असं डोंगर रांगा, सूर्य पण, सनलाईट, क्लाउड्स, आणि तिकडे जे आहे पाऊस सुरू आहे. ग्रे ग्रे दिसे जे बाबा चाललेत ना तिकडे, तर तिकडे पाऊस वगैरे पण सुद्धा सुरू आहे आता. शांत असं वातावरण आहे एकदम. खूप तुम्ही असं बघितलं असेल उन्हामध्ये पाऊस पडताना, तुम्हाला आता दिसत असेल की नाही मला माहिती नाही. मी दाखवायचा, झूम करून दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो. ते जे डोंगर आहे त्याच्या खाली तिथे ऊन आणि पाऊस सोबत पडत आहे. काही होऊ शकतं नेचर. छोटासा एक झरा आहे पाण्याचा, तो पण मी तुम्हाला दाखवू शकतो. एक मिनटं. ते या ठिकाणी त्या डोंगरामधून असे छोटे छोटे स्ट्रीम्स, ते झरे झूम करतो. ते बघा, खूप असं थंड असं ते पाणी असतं. मला मन तर खूप करते की तिथे जावं. ह्या साईडला पण बघू शकता, या साईडला पण पूर्ण असं डोंगराने हे पूर्ण जे आहे पूर्ण हे झालं, काय बोलतात, सराउंडेड आहे. तिन्ही साईडनी पूर्ण माउंटेन. थोडे शॉर्ट्स घेऊया आणि जाऊयात घरी, कारण पावसाचं पण या ठिकाणी थोडंसं वातावरण झालेलं आहे. मी रस्ता शोधतो. पहिला जेव्हा मी यायचो तेव्हा एक पायवाट होती, पण आता ती मला दिसत नाही आहे. पण तुमच्यासाठी काय काय करतोय मी, आणि स्वतःसाठीच करतोय मी. तुम्ही लाईक, कमेंट, शेअर तर नक्कीच करू शकता. ठीक आहे, एक रस्ता आपल्याला दिसला इथे. तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा, तर मी तिथे तर नाही जाऊ शकत. तिथे काही असू शकतं, साप, खेकडा वगैरे काही पण असू शकतं, कारण खूप नॉर्मल आहे इकडे. अशा ठिकाणी दगडांच्या खाली खेकडे वगैरे तुम्हाला भेटतात. गावाला राहतात त्यांना नक्की माहिती असेल की युज्युअल आहे खूप क्रॅब्स वगैरे इकडे. पूर्णपणे फ्रेश पाणी आपण याला बोलू शकतो. गावचे लोक, मला जेवढं वाटतं माहिती आहे, गावचे लोक हे पाणी पितात. ते स्वच्छ, सर्वात स्वच्छ पाणी म्हणजे जे डोंगरातून जे पाणी येतं झऱ्यांच्या थ्रू, ते सर्वात प्युअर आणि स्वच्छ पाणी असतं. हां ठीक आहे, लोक बोलतात की बाबा जम्स वगैरे असतील, बट तिथले लोक त्या पाण्याला इम्युन असतात, त्यांना काही होत नाही. तर आपण आता वरती चाललो आहोत. आपली गाडी आहे तिथे, सॉरी बुलेट. किती छान दिसते बाबा. परतीचा प्रवास सुरू करूयात, नाहीतर पाऊस वगैरे आला तर फुकट भिजायला लागेल. याआधी कधी मी असे सोलो व्लॉग्स बनवले नाही आहेत, तर त्यामुळे थोडं फंबल वगैरे होत असेल, बट ठीक आहे, काय नाही, थोड्या वेळाने होऊन जाईल तेही नीट. ते जे क्लाउड्स तुम्ही बघताय वरती, ते एवढे सुंदर दिसतात, बट आत्ता सध्या असं झालं आहे की आभाळ पूर्ण आलेलं आहे आणि सन गायब झालेला आहे. तर त्यामुळे असं ब्लॅक ब्लॅक दिसत आहे. हरकत नाही, आपण पुन्हा नक्की येऊ इकडे. आणि सध्या आता पेटपूजा करायची आहे. बघूयात वरून आलं आहे का, त्यासोबत आपण जाऊ. अजून एक गोष्ट मला ॲड करायची होती, मला आत्ताच जस्ट सुचली आहे की बाबा आपल्या माणसाला लोक आपली सपोर्ट नाही करत. मी खूप वेळा बघितलं आहे, आपला मराठी माणूस जर पुढे जात असेल तर खूप लोकांना बघवत नाही, त्याला नावं ठेवतात, मग खूप काय बोलतात. बट माझ्या केसमध्ये वेगळं आहे यार. मी जेव्हापासून चालू केलं आहे, मला तेव्हापासून खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो आहे. म्हणजे खूप लोक बोलतात मला की छान बनवतोस व्हिडिओ, असं वाटतं खूप आधीपासून बनवतोस. आता मला तर ते खरं वाटत नाही, कारण मला माझं पोटेन्शियल माहिती आहे आणि मी ह्यापेक्षाही चांगले बनवू शकतो. बट सध्या कसं कॉन्फिडन्सची कमी आहे. आत्ताच चालू केले गाईज आम्ही बनवायला व्हिडिओज आहे. हा किंवा आमचा थर्ड ब्लॉगच आहे, आणि म्हणजे हळूहळू येणार ना गाईज, कॉन्फिडन्स येणार आपण जसे जसे व्हिडिओज बनवणार. जसं तुम्ही बघितलं असेल फर्स्ट व्हिडिओमध्ये थोडंसं इश्यू होता व्हॉइसमध्येही, कॉन्फिडन्समध्येही, बट आता हळूहळू ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही बघायला भेटेल. कारण आज जो आमचा कॉन्फिडन्स आहे तो खूप मॅक्स लेवलवरती जाणार आहे, कारण आम्ही आज ठरवलं की गावातल्याच एका आमच्या हॉटेलमध्ये आम्ही तिथे जाऊन त्याचा रिव्ह्यू देणार आहोत. तुम्ही या व्हिडिओला असं शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला नक्की कळेल आम्ही आज कुठे जाणार आहोत. आता मी तुम्हाला छोटासा डिस्क्लेमर तर दिलाच आहे, बट ते हॉटेल जे आहे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर ते आमच्या बाजूचं गाव आहे थोडं डिस्टन्सवरती. तर तिथल्या सरपंचांचं ते हॉटेल आहे, त्यांनीच स्टार्ट केलं आहे स्नॅक्स कॉर्नर. तर तिकडेच आम्ही जाऊन त्याला एक रिव्ह्यू देणार आहोत. म्हणजे येता आता मला दिसायचं ते की आत्ताच ओपन झाले निवली. जाऊयात, बघूयात. असते ती टेस्ट मी बघितली आहे, मला वरूनला एकदा पुन्हा घेऊन जायचं तिकडे. आपली माणसं आपण मोठे करायचे, आपण आपोआप मोठे होणार. तर ठीक आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त रोड आहे इकडे. परत तेच बोलतोय, सिनरी एन्जॉय करा. माझी बडबड तर तुम्ही ऐकतच असाल. सो एन्जॉय द ब्लॉग गाईस. तर गाईस आपण आलेलो आहोत, घरी आलेलो आहोत. आता आपला डॉगी आलेला आहे बाहेर, दिसत असेल डॉगेश. चल खाली खाली झाली आहे इकडे. कुठे गेला? सगळंच घेऊन गेला. भूक लागली त्याला, पाय नाही बरोबर झाला अजून. सार्वजनिक आहे, चावत नाही. जा अजून एक, एका घासात त्यांनी अर्धी खाल्ली. अजून एक आणजा. थांब अजून आणाय गेले. इकडे तोपर्यंत इकडे डॉगेश गाडीला किक मारतोय बघा. चल ये लंगड्या पळतोय बघा. डॉगेश मधून ये. हो गुड बॉय. पडणार नाही ना ते?
दुसरा स्टोरेज स्पेसच नाही रे. आम्ही आता निघालेलो आहोत. कुठे निघालेलो ते थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो. रेडी आहे? तुम्हीच आहे का इकडे पण? बरं आहे ना? तुला मिसळ आवडते ना? मिसळ पाव का पुरी भाजी आवडते? पुरी भाजीमध्ये कट असतो पुरी भाजीमध्ये. हां आणि एक मिसळ. ठीक आहे. एक पुरी भाजी आणि एक मिसळ पाव. एक पुरी भाजी, एक मिसळ पाव, एक प्लेट दे, खाली प्लेट दे. इकडचं आहे? उमया पेट्रोल तिकडचं आहे काय? मिसळ बटा. अच्छा मला वाटलं इकडचं आहे. बरं पण आहे तीन. हां ना? मुंबईत तीन आहे. मुंबईत ते नाही. कदमांचा आहे ना, पुढचा कदमांचा आहे ना. हां तो पुढचा कदमांचा आहे. बुवा कुठे गेले आज? आहेत. बाहेर इथे सुटे. चांगलं आहे. ॲम्बियन्स वगैरे तर खूप चांगलं आहे. मी ऑलरेडी एकदा येऊन गेलेलो इथे. ह्याच्यासोबत आज आलो आहे पुन्हा. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं, आपण शिवनेरीला गेलो होतो. तर इथली पण टेस्ट वगैरे करून आपण एकदा त्याचा रिव्ह्यू देऊया नक्कीच. ठीक आहे. तो स्टे ट्यून. खाण्यापिण्याची टेन्शन भेटलं. तर कधी पण असते रात्री किती वाजता बंद होतं संध्याकाळी? 7:30. आता नवीनच झाले ना आता हे? 20 तारखेला. मला वाटतं आता महिना पण नसेल झाला. हां. 2 आठवड्यापूर्वी इथनं शेवटची गोळी नेलेली. हां आधी मेडिकल मेडिकल होतं. आपलं हे किती? ओके आता तिकडे शिफ्ट केलंय. एकत्र केलंय. दोन ओके. medical होते, एकत्र केलेले मी वेगळ्या नाही. आपलं काय होतं, जमलिंग होतं किंवा नाही त्याला काय नाही, तेवढं काय नाही, तेवढं फ्री आहे. तसं काय नाही. तुम्ही जे माहिती विचाराल ते मी प्रोफेसर आहेत. हां तुम्ही आसपासला होता ना पहिला? हां तेव्हा ह्याला ओळखतो. ह्यांच्यावर किती वेळ आले इकडे मेन माणूस. डोसा वगैरे पण इथला चांगला आहे. आपण डोसा पण ट्राय करू. मसाला डोसा ना. डोसा पण भेटेल ना? होय. मसाला डोसा. पुरी भाजी होती ना? हां पुरी भाजी. ठीक आहे तोपर्यंत ट्राय कर. सगळं गरम गरम असतं. हां चालेल तोपर्यंत ट्राय करूया. तर आपण आता वरूनला विचारूया त्याला कसं लागलं आहे. चांगले कसं वाटतं वरून तुला? मस्त म्हणजे असं तिखट पण नाही. त्रास होणार नाही खाल्ला की. तर त्याचं असं म्हणणं आहे की नॉर्मल आहे आणि त्रास वगैरे जास्त काय होणार नाही. अजून म्हणजे एकच घास खाल्ला आहे. त्रास होईल की नाही ते नंतर समजतं बा. पण ठीक आहे. आमच्या इकडे म्हणजे असं खूप गरज होती असे जे स्नॅक्स कॉर्नरची, म्हणजे नाश्त्याच्या जे सेंटरची इकडे खूप गरज होते. ते या ठिकाणी अण्णांनी आपल्यासाठी चालू केलेलं आहे. म्हणजे खूप असं चांगलं. मी तर भरपूर हे पदार्थ ट्राय केलेले आहेत ऑलरेडी इथले. साऊथ इंडियन झालं वगैरे स्नॅक्समध्ये. तर मला तर सगळे आवडलेले. आता त्यासाठी आपण वरूनला घेऊन आलो इथे ट्राय करायला. पुरी भाजी. त्याला ओळखतोस का? बुवा. स्वादर होते ना. हां चालू बरोबर. तर आपल्याला माहिती आहे स्नॅक्स हे सगळे गरम गरमच खायला चांगले लागतात. तर आम्ही लवकर उठून घेतो आणि नंतर तुम्हाला एक ऑनेस्ट रिव्ह्यू नक्की देऊ आम्ही. ठीक आहे. तर आपला डोसा आलेला आहे. वरून टेस्ट करून सांग कसं आलं. ब्लॉक कमी आम्ही सारे खवई जास्त वाटायला लागले. काय बोलतं? ब्लॉक कमी आणि आम्ही सारे खवई जास्त वाटायला लागले. मला पण असं वाटतं आता आम्ही सारे खवय्याची आपल्याला एक सिरीज लॉन्च करावी लागेल. तर आपण आता डोसा ट्राय करूया आणि बघूया कसं वाटतं त्याला. साऊथ इंडियन लोक डोसा कसे खातात मला माहिती नाही, बट आम्ही चपाती भाजीसारखाच मसाला डोसा खातो. कसं वाटतं? मला पण म्हणजे पहिल्यांदाच खातो असं. त्याचं असं म्हणणं आहे की गावा साईडला गावापाड्यामध्ये असं ऑथेंटिक साऊथ इंडियन डोसा भेटणं कठीणच आहे. येस, मी पण कराड वगैरे या ठिकाणचे डोसा वगैरे ट्राय केलेले आहेत, बट इथला जो डोसा आहे तो मला खूप आवडला आहे. जास्त नाही अति झालेली आहे. आम्ही आता बंद करतो कारण आम्ही खायच्या टायमाला बिलकुल हलगर्जीपणा करत नाही. ठीक आहे, ते मला क्लिप घ्यायची होती. आपला साई रेस्टॉरंट उघडल्यापासून प्रसाद कसा होता? आमचं तर साई रेस्टॉरंट मल्हारपेठमध्ये 20 तारखेला आपण ओपन केलं. नामदार
शंभूराज देसाई साहेब व यशराज देसाई यांच्या शुभास्ते त्या ठिकाणी ओपनिंग झालं. खरोखरच मल्हारपेठमध्ये जी सुविधा नव्हती, साऊथ इंडियन हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जे काही पदार्थ मल्हारपेठमध्ये मिळत नव्हते, बरोबर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध करून देऊन ग्राहकांचा सुद्धा चांगला या ठिकाणी प्रसाद असतो. लोकांची चांगली सुविधा. हे आपले आबदारवाडीचे लोकनियुक्त सरपंच साहेब अण्णासाहेब यांनी आपल्या या मल्हारपेठमध्ये खूप छान असं एक स्नॅक कॉर्नर जे तुम्ही बघू शकता इकडे ओपन केलेलं आहे ग्राहकांसाठी. खूप गरज होती मल्हारपेठमध्ये अशा या स्नॅक कॉर्नरची, बरोबर आहे? तर हे त्यांनी आपल्यासाठी इकडे उपलब्ध करून दिलेले आहे. हे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे खूप आमदार शंभूराज देसाई साहेबांचे येस. तर काय होतं त्याला? कट्टर Yes, कार्यकर्ते आहेतच, पण एक विश्वासू सहकारी सुद्धा आहेत. थँक्यू सर, थँक्यू. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. चला चल, थँक्यू थँक्यू मोस्ट वेलकम. थँक्यू थँक्यू दादा. चला नाही येतो. तर असं हे आपलं रिव्ह्यू होता आलेला आहे. वरून तुला काय बोलायचं? आजचा दिवस एकंदरित एकदम छान पार पडला. महत्त्वाचं सांगायचं झालं तर थोड्या वेळापूर्वी जे आपण नाश्ता केला हां, साई ते- रेस्टॉरंटमध्ये, तो आजच्या दिवसातला एक मस्त 100% होता. मला चांगला पण दिवस असं नाही की आमच्या ते ओळखीचे आहे म्हणून आम्ही तसा रिव्ह्यू देत आहोत, असं नाही. बिलकुल एकदम छान होता मग तो. हां, ते पेठच्या तर आहे. ठिकाणी सुद्धा एवढं चांगलं नाश्ता सेंटर जर कोणी उघडू शकतं तर त्याला निश्चितपणे आपण प्रतिसाद दिलाच पाहिजे. आणि हा ब्लॉग म्हणजे बनवायचं कारण पण हेच आहे. मला माहिती आहे नाश्ता वगैरे सगळीकडेच भेटतो, मिसळ वगैरे वगैरे वगैरे. आणि मला वाटतंय असं मी व्हिडिओ टाकल्यानंतर भरपूर लोक माझे जे गावचे जे आहेत ते खूप नक्कीच चांगला सपोर्ट करतील, चांगला प्रतिसाद देतील आपल्या या व्हिडिओजला. तर मग त्यांच्यापर्यंत एक हा रिव्ह्यू पोचावा की त्यांना पण कळावं की आपल्या गावामध्ये सुद्धा असे म्हणजे आहे, म्हणजे असे नवीन नवीन ठिकाणं आहेत, म्हणजे ते ट्राय करू शकतात, नाही का? त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. हिंमत लागते स्वतःच्या गावामध्ये जाऊन असा सेकंड या थर्ड ब्लॉग बनवायला स्वतःच्या गावामध्ये. तर न घाबरता. थोडं फंबल वगैरे झालं आहे, आय अग्री, बट ठीक आहे. तुम्ही जर आता असाच अप्रतिम प्रतिसाद दिला तर आम्ही निश्चितपणाने अजून नवनवीन ठिकाणी जाऊन नक्कीच. फूड रिव्ह्यू नक्की आम्ही करू. नक्कीच. आणि कसं आहे आपल्या या कराडमध्ये, कराड, सातारा उत्कृष्ट असे जेवण आणि खाण्याचे जे परंपरा, खानावळ सुद्धा येस मस्त येस, आहे. खानावळ सुद्धा, आणि खूप असे छान छान ठिकाण आहेत. मग काय बोलतात रे त्याला, अनडिस्कवर्ड, काय बोलतात, एक्सप्लोर्ड, अनएक्सप्लोर्ड असे जे अंडररेटेड सुद्धा आपण येस, म्हणू शकतो. अंडररेटेड बोलू शकतो. नक्कीच, तेच करेक्ट आहे. थँक्यू. तर ते असे खूप असे ठिकाणं आहेत म्हणजे आपल्या इकडे कराड साईड, पाटण साईडला. तर आम्ही नक्कीच ट्राय करू तिकडे जाऊन असेच छोटे छोटे व्हिडिओज, रिव्ह्यू व्हिडिओज किंवा काही असं XYZ तुम्हाला माहिती भेटेल की असं असं इकडे ह्या गोष्टी अवेलेबल आहेत. आता मला वाटतं ब्लॉग एंड करायचा टाईम आलेला आहे. तर असं आपण नक्कीच बनवत राहूयात आणि तुम्ही पण एन्जॉय करा. आणि काही सजेशन्स असतील तर नक्की Comment box कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा. बाकी काय बोलतील, बाय बाय, टेक केअर ऑल ऑफ यू.